करण्याबाबतचा निर्णय केला. याच्या व्यतिरिक्त जवळपास 45 लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे. विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे, पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साईडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील. शेतकऱ्यांनो, अखेर आली मोठी खुशखबर. आता पीक विम्याचे पैसे थेट खात्यात जमा होणार. राज्य सरकारचा मोठा निर्णय. आता डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हजारो रुपये. पीक विमा आणि नुकसान भरपाईची प्रतीक्षा संपली. आता लाखो शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा. पेरणीपूर्वी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. खात्यात जमा होणार 25 ते 28 हजार रुपये. कोणत्या जिल्ह्यात किती पैसे मिळणार? तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का हे लगेच बघा. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा. आता नुकसान भरपाईचे पैसे थेट खात्यात. तर शेतकरी बांधवांनो, तयार रहा. आता पीक विम्याचा मोठा निधी जिल्हानिहाय वाटप होणार. राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अखेर एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली. आता गेल्या अनेक दिवसांपासून पीक विमा आणि नुकसान भरपाईच्या पैशांची शेतकरी अक्षरशः आतुरतेने वाट बघत होते. आता दिलासा देणारी गोष्ट सरकारकडून पुढे आलेली आहे. कारण आता सरकारच्या माध्यमातून पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम थेट डीबीटीच्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया अतिशय तातडीने सुरू करण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली. आता बघा, अनेक शेतकरी बांधवांच्या मनात एकच प्रश्न होता की नुकसान भरपाईचे पैसे कधी मिळणार आणि कोणत्या पद्धतीने भेटणार. तर आता याच प्रश्नावर मोठं अपडेट सरकारकडून देण्यात आलंय. आपल्या महाराष्ट्र सरकारकडून निधी वाटपाचा मार्ग मोकळा झाल्यामुळे अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होण्याची शक्यता आता वाढलेली दिसते. त्यामुळे पावसामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं, आता त्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळू शकतो. आता विशेष गोष्ट लक्षात घ्या. आता ही जी रक्कम आहे पीक विमा आणि नुकसान भरपाईची, ती शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्यामुळे जे मध्यस्थ असतात त्यांचा त्रास कमी होणार आहे. कारण डीबीटीच्या माध्यमातून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत. अनेक वेळा कागदपत्रांची अडचण किंवा प्रक्रिया रखडल्यामुळे शेतकऱ्यांना महिनोन्महिने वाट पाहावी लागते. पण आता डीबीटीच्या पद्धतीमुळे प्रक्रिया अतिशय जलद होण्याची अपेक्षा सगळ्यांकडनं व्यक्त केली जात आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या जिल्ह्यांना आणि तालुक्यांना निधीचा लाभ भेटणार. तर याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आहे का हे तुम्ही एकदा चेक करून घ्या. अत्यंत महत्त्वाची गोष्ट. आता विशेष करून ज्या भागांमध्ये अतिवृष्टी, दुष्काळ किंवा सततच्या पावसामुळे शेतीचं प्रचंड मोठं नुकसान झालं होतं, त्या भागातील शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. आता ज्या शेतकऱ्यांनी मक्का घेतला, ऊस पिकाचं उत्पादन घेतलं, हरभरा, भात, बाजरी, ज्वारी, मूग आणि उडीद सारखी पिकं घेतले, त्यासोबत इतर पिकांचं सुद्धा त्यांचं नुकसान झालेलं असेल, तर अशा शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी आणि दिलासा देणारी बातमी सरकारकडून आली. कारण काय तुम्हाला माहित आहे का? अनेक शेतकरी कर्ज आणि आर्थिक अडचणीमुळे अक्षरशः चिंतेत होते. आता अशा परिस्थितीत नुकसान भरपाईची रक्कम वेळेत मिळाल्यास पुढील हंगामासाठी मोठी मदत होऊ शकते. आता पुढील काही दिवसांमध्ये सरकारकडून जिल्हानिहाय आणि तालुकानिहाय यादी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या बँक खात्याची आणि आधार लिंकची पूर्ण तपासणी योग्य पद्धतीने करून ठेवणं अत्यंत इम्पॉर्टंट गरजेचं बनलंय. महत्त्वाची इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे यावेळी फक्त 6 किंवा 7 जिल्ह्यांपुरतं वाटप मर्यादित राहणार नाही, तर तब्बल 12 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये सरकारकडून निधीचं वाटप होणार आहे. त्यामुळे आता हजारो नाही तर लाखो शेतकरी बांधवांच्या खात्यात थेट डायरेक्ट पैसा जमा होईल. तर आता बघा, सरकारकडून काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना 25 ते 28 हजार रुपये इतकी मदत दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांना पुढील हंगामासाठी मोठा आर्थिक आधार मिळू शकतो. ऊस, मक्का, हरभरा, भात, बाजरी, ज्वारी, मूग, उडीद यासारखी पिकं ज्या शेतकऱ्यांनी घेतली परंतु अतिवृष्टीमुळे ज्यांचं पिकांचं नुकसान झालं, अशा शेतकऱ्यांना ही मदत अत्यंत महत्त्वाची इम्पॉर्टंट ठरेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ही संपूर्ण रक्कम, सगळा पैसा डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात येऊन पडणार आहे. त्यामुळे पैसे मिळण्यात जो उशीर होणार आहे आणि इतर अडचणी ज्या येणार आहेत त्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या कमी होतील. सरकारने डीबीटीच्या पद्धतीला 100% मंजुरी दिल्यामुळे निधीचं वाटप अतिशय तीव्र गतीने होण्याची शक्यता आता तयार झाली.
आता सर्वांचं लक्ष एकाच गोष्टीकडे लागलेलं आहे. लोक एकाच गोष्टीकडे पाहत आहेत की नेमके कोणते जिल्हे आणि कोणत्या तालुक्यांची निवड सरकारने करून त्यांना यादीमध्ये समाविष्ट केलं. कारण ज्या जिल्ह्यांची नावं यामध्ये असतील, पहा शेतकरी बांधवांनो, ज्या जिल्ह्यांची नावं या यादीमध्ये असतील त्या जिल्ह्यातील नागरिकांनाच म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात जास्त पीक विम्याची रक्कम जमा होईल. आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारकडून ज्या जिल्ह्यांची यादी तयार करण्यात आलेली आहे त्या यादीमध्ये जर तुमचा जिल्हा असेल, तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्या जिल्ह्याचं नाव यादीत असेल तर डायरेक्ट 28,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात. हा असेल तुमचा पीक विमा आणि त्यासोबत जर नुकसान भरपाईची रक्कम तुम्हाला भेटायची असेल तर ती आहे 15,000 रुपये. अशा प्रकारे 28,000 आणि 15,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये सरकतील. काही शेतकऱ्यांना पीक विमा आणि नुकसान भरपाई या दोघांची रक्कम तब्बल 43,000 रुपये इतकी मोठी रक्कम त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता सर्वांचं लक्ष एकाच गोष्टीकडे लागलं आहे की नेमके कोणते ते जिल्हे या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले. कारण ज्या जिल्ह्यांची निवड सरकारने केली त्या भागातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी पैसे सरकतील. त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचं नाव, तुमच्या तालुक्याचं नाव यादीमध्ये आहे का हे पाहणं तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार काही शेतकऱ्यांना 15,000 रुपये मिळतील, काहींच्या खात्यात 20,000 रुपये सरकतील, काहींच्या वाट्याला 22,000 रुपये येतील तर काहींना 28,000 रुपये इतकी प्रचंड मोठी रक्कम डायरेक्ट भेटणार आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यानुसार आणि नुकसानीनुसार मदतीची तुमची रक्कम वेगवेगळी राहू शकते. आता महत्त्वाचं म्हणजे ही संपूर्ण रक्कम आता DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून बँक खात्यात जमा केली जाईल. त्यामुळे मध्यस्थांचा प्रश्नच आता कमी होणार असून पैसे थेट खात्यात येण्याची प्रक्रिया अत्यंत वेगवान होऊ शकते. आता अनेक शेतकरी एकच प्रश्न विचारत आहेत, पैसे नेमके कधी जमा होणार? काहींच्या खात्यात आजपासून प्रक्रिया सुरू होऊ शकते तर काही जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने निधी जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या बँक खात्याची माहिती आणि त्यासोबत आधार लिंकची स्थिती पूर्णपणे 100% तपासून बघणं गरजेचं बनलंय. विशेष म्हणजे पेरणीच्या अगदी तोंडावर हा निर्णय सरकारने घेतला आणि शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार दिला. आता आगामी पेरणीसाठी बियाणं, खतं आणि इतर शेतीच्या खर्चासाठी मोठी मदत मिळू शकते शेतकऱ्यांना. मिळालेल्या माहितीनुसार, महत्त्वाच्या माहितीनुसार काही जिल्ह्यांमध्ये सरकारने तब्बल 500 कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा निधी मंजूर केला. काही भागांसाठी त्यापेक्षाही जास्त 920 कोटींचा निधी मंजूर केला. आता याचा अर्थ असा की राज्यभरात कोट्यावधी रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात आता डायरेक्ट जमा होऊ लागली आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. इम्पॉर्टंट महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, फक्त पीक विमाच नाही तर तुमची जी नुकसान भरपाई आहे, पिकाचं नुकसान झालं आहे, ती रक्कम देखील स्वतंत्रपणे मंजूर करण्यात येईल. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना 2 प्रकारची मदत एकाच वेळेस मिळेल. काहींना पीक विमा तर काहींना नुकसान भरपाई, तर काही शेतकऱ्यांना दोन्ही मिळून मोठी रक्कम मिळू शकते. सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत सरकारने 15 महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आल्याची माहिती पुढे आली. या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं, तालुक्याचं नाव असेल, तुम्ही निश्चिंत व्हा, पैसे डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये सरकतील. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष जिल्ह्यांच्या यादीकडे लागलंय आणि या यादीमध्ये सगळ्यात आधी नंबर लागतो तो आपल्या अहमदनगर जिल्ह्याचा. आता अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी, कारण या ठिकाणी तब्बल 2650 म्हणजे 2650 शेतकरी लाभार्थी असल्याची महत्त्वाची माहिती सरकारकडून पुढे आली. या लाभार्थ्यांच्या खात्यात जवळपास 8,56,00,000 रुपयांचा निधी येणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. दुसरा महत्त्वाचा जिल्हा म्हणजे आपला औरंगाबाद जिल्हा. आता औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठं अपडेट पुढे आलं. या ठिकाणी तब्बल 10,230 शेतकरी लाभार्थी ठरले. तसेच जवळपास 4,650 हेक्टर क्षेत्राचं नुकसान नोंदवण्यात आलं. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांसाठी सरकारने 12,38,00,000 रुपये मंजूर केले. अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट DBTच्या माध्यमातून मोठी रक्कम जमा होईल. काही शेतकऱ्यांच्या खात्यात 22,000 येतील, काहींना 28,000 रुपयांपर्यंतची मोठी मदत मिळू शकते. त्यामुळे या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात समाधानी असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी एकच प्रश्न विचारत होते, पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे नेमके कधी मिळणार? आता मात्र सरकारने निधी मंजूर केल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये वाटपाची प्रक्रिया सुरू होणार असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे राज्यभरातील बहुतांश शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. आता सरकारकडून ज्या जिल्ह्यांची नावं पुढे येत आहेत त्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निधी सरकारने मंजूर केला. त्यामुळे जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये असेल तर तुमच्या खात्यात देखील DBTच्या माध्यमातून पैसे येतील. म्हणून आता पुढील जिल्ह्यांची माहिती तुम्ही अतिशय लक्षपूर्वक पहा
आतापर्यंत अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यांची माहिती पाहिली. आता पुढील मोठा जिल्हा समोर येत आहे, तो आहे नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी. आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा आणि नुकसान भरपाईसाठी सरकारने तब्बल 1290 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. नाशिक जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम टप्प्याटप्प्याने जमा केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आधीच जमा झाल्याची चर्चा सुद्धा सुरू आहे, तर उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात देखील जवळपास 25 ते 28 हजार रुपयांपर्यंतची मदत जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नक्कीच याचा फायदा मिळेल. यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा. आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सरकारकडून मोठा निधी मंजूर करण्यात आला. या जिल्ह्यासाठी 465 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आला असून तब्बल 2 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल. विशेषतः ज्या भागांमध्ये पावसामुळे आणि नैसर्गिक संकटामुळे शेतीचं प्रचंड मोठं नुकसान झालं, त्या शेतकऱ्यांसाठी मदत अत्यंत इम्पॉर्टंट महत्त्वाची ठरेल. त्यामुळे आता राज्यभरातील अनेक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी समोर आलेली ही बातमी अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी आहे, कारण आता या जिल्ह्यातील तब्बल 2 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची प्रचंड मोठी रक्कम जमा होऊ शकते. विशेष गोष्ट म्हणजे सरकारकडून जवळपास 465 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी मंजूर करण्यात आला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पुढील काही दिवसांमध्ये थेट डीबीटीच्या माध्यमातून पैसे मिळू शकतात. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये पैसे जमा होण्याची शक्यता आहे, तर उर्वरित पात्र लाभार्थ्यांसाठी देखील या आठवड्यामध्ये निधी वितरणाचे आदेश दिले जाऊ शकतात. त्यामुळे आता शेतकरी बांधवांनी टेन्शन घ्यायची गरज नाही. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना थेट आर्थिक आधार मिळू शकतो. विशेषतः ज्या भागांमध्ये अतिवृष्टी आणि नैसर्गिक संकटामुळे शेतीचं प्रचंड मोठं नुकसान झालं होतं, त्या भागातील शेतकऱ्यांना या मदतीमुळे मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे अनेक शेतकरी आता समाधान व्यक्त करताना दिसत आहेत. मात्र दुसरीकडे काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मनात अजून सुद्धा प्रश्न कायम आहेत. विशेषतः अमरावती जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, रत्नागिरी जिल्हा आणि ठाणे जिल्हा या जिल्ह्यांमधील शेतकरी मोठ्या निधीच्या प्रतीक्षेत असल्याचं दिसतंय, कारण या भागांमध्ये देखील पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सरकारकडे जास्त निधी मंजूर करण्याची महत्त्वाची मागणी केली. शेतकरी बांधवांचं म्हणणं की ज्या प्रकारे काही जिल्ह्यांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला, त्याचप्रमाणे मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांना सुद्धा मोठी मदत जाहीर करावी, कारण या भागांमध्ये देखील पीक विमा आणि नुकसान भरपाईची अत्यंत गरज असल्याचं दिसतंय. आता पुढे काही महत्त्वाचे जिल्हे सुद्धा समोर येत आहेत. त्यामध्ये पुन्हा एकदा सातारा जिल्ह्याचं नाव पुढे आलं. सातारा जिल्ह्यासाठी यावेळी नुकसान भरपाई म्हणून 90 लाख रुपये वितरित करण्यात येणार असल्याची महत्त्वाची माहिती पुढे आली. याआधी सांगितलेल्या मोठ्या निधी व्यतिरिक्त ही स्वतंत्र नुकसान भरपाईची रक्कम देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. यानंतर पुन्हा गडचिरोली जिल्ह्यासाठी देखील स्वतंत्र नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 8,58,00,000 रुपये मंजूर करण्यात आले. आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा आणि नुकसान भरपाईचा दुहेरी लाभ भेटण्याची शक्यता आहे. त्यानंतर आहे आपला गोंदिया जिल्हा. आता जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी देखील सरकारने मोठा निधी मंजूर केला. 7,48,00,000 रुपये वितरित करायला मंजुरी दिली. त्यामुळे जालना जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात देखील लवकरच डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा होऊ शकतात. एकूणच पाहिलं तर राज्य सरकारकडून टप्प्याटप्प्याने अनेक जिल्ह्यांसाठी पीक विमा आणि नुकसान भरपाईचा निधी मंजूर करण्यात आला. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये आणखी काही जिल्ह्यांची नावं आणि निधीची माहिती पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्या शेतकरी बांधवांच्या जिल्ह्यांचं आणि तालुक्यांचं नाव यादीमध्ये आहे, त्यांना 25 ते 28 हजार रुपयांपर्यंतची मदत मिळू शकते. त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांचं लक्ष निधी वाटपाच्या पुढच्या अपडेटकडे लागलेलं दिसतंय. आता शेतकरी बांधवांनो, अशाच महत्त्वाच्या शेतीविषयक बातम्या, पीक विमा अपडेट, सरकारी योजना आणि नुकसान भरपाईच्या ताज्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा, जेणेकरून पुढील महत्त्वाची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.